नमस्कार मित्रांनो, नवीन प्रश्न आहे. ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात आणि सी ला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर तिघजण मिळून काम केलं, तर किती दिवसात पूर्ण करतील? तर काय करायचं, ए ला किती दिवस लागतात? 10 दिवस. बी ला किती दिवस लागतात? 15 दिवस. आणि सी ला किती दिवस लागतात? 20 दिवस. तर लसावी पद्धतीने हे आपण गणित सोडू. लसावी पद्धतीने गणित तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळली ना, तुम्हाला पुन्हा कशातच अडचण येणार नाही. पूर्ण हा चॅप्टर कार्य आणि वेळ पद्धती ही सगळा चॅप्टर तुम्हाला लसावी पद्धतीने कसा शिकायचं तुम्हाला सांगतो. आता ए ला 10 दिवस, बी ला 15, सी ला 20 दिवस लागतात. तर समजा की काम तुमच्याकडे किती आहे? 60. ही 60 कसं आलं तर 10, 15 आणि 20 चा लसावी काढला तर 60 येते. समजा तुमच्याकडे 60 बिस्किट आहे ती, 60 बिस्किट आहे ती, 60 बिस्किट पुढे येतात. त्यातला ए ला 10 दिवस लागतात, म्हणजे एका दिवसात एक किती दिवसात खातोय? एका दिवसात किती बिस्किट खातोय? 6 बिस्किट पुढे खातोय. बी किती खाणार? एका दिवसात 6. बी 15 दिवसात खातोय, म्हणजे एका दिवसाला किती खातोय? 4. सी 20 दिवसात खातोय, म्हणजे एका दिवसाला किती खाणार? 3. हे आता ए 6 दिवसाला खातोय, बी 4 पुढे दिवसाला खातोय, सी 3 पुढे दिवसाला खातोय. आपल्याला पुढे किती येतं? 60 पुढे येतं. 60 पुढे येतं. संपवायचं किती? तिघं मिळून किती दिवसात संपवतील हे काढायचं, दिवस काढायचं. एका दिवसात किती काढते ते? 6 4 10 आणि 1 13. 60 भागिले 13 तर किती येणार? 13. 13 चोक 52 आणि 8. हे तुमचं उत्तर आहे. रिवाइज करा.